ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। सक्सेसफुल झालं पण काम नाही, एक थेंब भाजीपाल्याला पाणी नाही लागू राहिलं ना, बरोबर उतार गितार काढून दिला तर जमलं बा नाही. आता बाकीच्या कास्तकार बी आम्हाला ठेका देन ना. आता बाकीच्या कास्तकाराचं थोडी माहित आहे आपल्याला का ते कोणत्या वेल्डिंग वाल्याला काम देन, पण तात्यापाशी आल्यावर तात्या तुमच्याच पशी सांगन तर काय आहे तर हिशोबात करून देतात त्याले. हिशोबाचं राहतच नाही. हे सरपंच साहेबांना सांगितलं म्हणून मला तोंडातून निघून गेलं ते, नाही तर हे किलोनं राहत असते. वेल्डिंगचं काम जे आहे ना हे किलोनं राहते, हिशोबाचं कामच नसते आणि स्क्वेअर फूटचं काम नसते, किलोनं असते. किलोनं जर घेतलं असतं तर याचे पैसे आणखी जास्त झाले असते. हे दिमाग देणारं कोण होय पण? त्या 2 एकरात तुम्ही टिनाचा सेटअप टाका, त्याचा उतार नाल्यात काढून टाका, भाजीपाला खराब नाही होत, हे महत्वाचं आहे ना. तो दिमाग जो आहे तो मॅच दिला त्याले. मॅच म्हटलं का करून पहा, नवीन उपक्रम आणून पहा लागते, होते एक ना एक सक्सेसफुल. सगळ्यांना नाही चालवलं दिमाग नाही काय, तुमच्यापाशी आहे बुवा, मी सांगतो तसं करून पहा. त्यानं केलं, जमलं बुवा. ताल तिनं कहून असे लपलप करू राहिले हा, बरोबर त्याला काही फिट नाही केलं का तुम्ही? अरे वारा झुंडा सुटला आहे ना, काय करा आता, किती फिट करावं दिले. सक्सेसफुल काम झालं आपलंवालं. टिनाचा सेट एकदम सक्सेसफुल झाला म्हणते. भाजीपाल्याला एकही थेंब पाणी नाही लागू राहिलं, जमलं बा. झाले आपले पैसे चीज झाले. जमलं मग. आता उद्यापासून आम्ही चालू करून देतो लावणं नाही का टिनाचा सेट. पण तुमचा तर आता भाजीपाला खराब झाला ना, त्याचं काय, आणि आता काय करता लावून? बरं झालं जास्त पेरला नव्हता भाजीपाला, नाही झालं असतं आमचं काम. तरी म्हणा काही एवढं टेन्शन नाही आहे भाजीपाल्याचं, पण हे जे गहू तूर राहते हे तवा नाही पाहिजे बुवा पाणी, नाही तर चांगलं लंब्यात चालला जाते माणूस. पण आता जर असं काही आलं तर आता हुशार होऊन जाते ना माणूस. हा एका 4 दिवसात लावून दिलं वाटते त्यानं. हा 4-5 दिवसात तो बदललं त्यानं करून 2 एकरात. पाणी काय थांबत नाही म्हणते काय, चांगलं चालू आहे धनरप. हे पोट्टे काय करू राहिले तिथं तवाचे? यारे इकडे या रे दोघं जण, इकडे या ना, अंदर बसा ना. अरे थांबा ना हो, किती थंड लागू राहिले इकडे, या ना जरा बाहेर या ना. एसी बी फेल आहे म्हटलं याच्या समोर, सब फेल आहे. एवढं थंड काय लागू राहिलं मस्त, आणि मातीचा वास किती मस्त येऊ राहिला. या तुम्ही ज्या बाहेर चेत्या, चल ना मस्त आंघोळ धुणं. हा लय गरमी उराली राजा, चल आंघोळ धुवाले काही नाही या पाण्यात, अवकाली पाणी होईये, तब्येतच खराब होऊन जाय. एका बरसातीचं पाणी होय काय, काही नाही होत ना. अवकाली कायचं पाणी आहे हे, पाणी अवकाली नाव दिलं आहे त्याले, चल ना. अरे दिवाकर भाऊ, टिनं राजो लयच लपलप करू राहिलं ना, उडते का राजो? मला तर त्याचाच भेव वाटू राहिलं. काहीच नाही होत, टेन्शन नका घेऊ, काहीच नाही होत, चांगले फिट केले याचे. पाणी थांबते का नाही थांबत आजच्या दिवस काही समजूनच नाही राहिलं पाण्याचं. चांगलं जोऱ्यानं वाढलं येतं पाणीच काही समजूनच नाही राहिलं. जाऊन येत म्हणते घरी आजच्या दिवस, राय म्हणते का इथंच. पाणी कसं काय लागू राहिलं डायरेक्ट अंगाले, टिनं टाकले असून. का हो दिवाकर रा, फुटलेले टिनं टाकले का तुम्ही? डायरेक्ट पाणी लागू राहिलं अंगाले. अरे फुटलेली टिनं नाही, टिनाचा सेट उडाला तुमच्या याच्यावरचा. इकडे या लवकर, ओले होऊन जासान नाही तर. अरे काय राजे हो दिवाकर भाऊ, हे कसे काय टिनं उडाले? मला वाटलंच मले काय हे टिनं उडणार आहे म्हणून. पुरेच उडाले ना. हा अरे हे पूर्ण भाजीपाला खराब उराला ना त्याचावाला. त्यानं भाजीपाल्यासाठीच लावलं होतं हे, आणि ते टिनंच उडून गेले. सांगा आता काय स्लॅब टाकावं का याच्यावर? अरे काय होय दिवाकर भाऊ, हे तर पुरंच उडालं. चला या झोपडी त्या लवकर इकडे, नाही तर पूर्ण ओलं होऊन जाईन आपण. हो दिवाकर भाऊ, 3 पा कुठं उडत आला. तेवढ्यानं बरं झालं, काय एखाद्याच्या गया गियावर नाही पडला तो, आणि रात्रीचा टाइम होय, नाही तर चांगलं झालं असतं. हा घेण्याच्या दिनच पडलं असतं म्हटलं, पोलीस ठाण्यात जायचं काम आलं असतं. हा एकच टीन दिसू राहिला नाही तर बाकीचे टीनं कुठे गेले? अरे सकाळी पाहिजे ते, आता काही जाऊ नका टिनं पाहिले. हा पहिले अंधाराचा टाइम आहे म्हटलं, आणि हे पाहून घ्या कसा चिकोल झालाय पुरा वावरात नाही. भाजीपाला झाला खतम, तो फिटला माणूस. अरे मी कुठं जाणार आहे, पाण्या पावसाळ्याचा ते टीनं पाहिले बस. पाणी किती चालू आहे इचू काट्याचं, मी नाही जात टीनं पाहिले. पाहू सकाळी काय आहे ते. सरपंच साहेबाला एक फोन करून द्या का असं प्रकरण झालं म्हणा, त्याला काही भरोशावर बसू नका तुम्ही, एक फोन घुमून द्या. अरे हो, एक फोन लावून द्या लागन का पुरे टीनं उडाले म्हणून. हॅलो तात्या, बोला ना वसंतराव. अरे टीनाचा जो सेट आहे ना, त्या सेट वरचे पुरे टीनं उडाले तिन्ही याचे. काय बोलू राहिले वसंतराव तुम्ही? अरे अचानक कसं झालं, पुरेच्या पुरे टीनं उडून गेले? अरे मग भाजीपाल्याचं कसं म्हटलं? अरे भाजीपाल्याचं काय विचारता तुम्ही आता? भाजीपाला तर पुरा पाण्यानं वायू राहिला. झालं पुरं पांदान झालं आपलं वालं. पण तुम्ही तर म्हणे काही वायू नाही जात म्हणे ते टीनं, मग कसं झालं अचानक? अरे अचानक आणि भयानकच झालं ते. सगळे जण विचारातच पडले आहे. हे इकडे जा म्हटलं मजूर सगळे, हे दिवाकर भाऊ इथं जा वेल्डिंगवाले, सगळे झोपडीत थांबलो आम्ही. भाजीपाला तर पुरा खराब उराला तो. टिनं कुकडे पयाले काय पयाले काहीच माहित नाही, फक्त एक झोपडीवर दिसू राहिला. बाकीचे काय माहित कुठे गेले तर ते टिनं. ते दिवाकर भाऊ म्हणे बरं झालं म्हणे का वावराईनं कोणी नाही आहे, नाही तर झालं असतं म्हणे. दादा डायरेक्ट
पोलीस ठाण्यातच असते म्हणे आता. तात्याला जोऱ्यान चिल्लावर रे सोने. चल बरं अंदर काय झालं तर पाहून ये. पाणी पाणी राजे लय चालू आहे ना, दनादन पाणी चालू आहे, वारा धुंड चालू आहे. आता तुम्ही काय करसान त्याले? जाऊ द्या, सकाळीच येतो मी झाकटीत, पाणी थांबल्या बरोबर आणि तिनं पाणी निघून जाऊ आपण. काय झालं रे चेत्या? काही समजून नाही राहिलं राजा. आता मी त्या सोबतच आहे ना, मला कसं माहीत काय झालं तर थांब जरासं माहीतच पडते. जसं पाणी थांबलं तसंच म्हटलं बॅटरी घेऊन येऊन जा. चिकोल बिलय झालाय वावरातनी, हे इथंच थांबलेले आहे. पाणी थांबाचं नाव काही घेत नाही वाटते आजच्या दिवस. मी सकाळीच येतो आणि आपण तिनं पाहू. सकाळीच येतो मी. थांबून जा आता, काहीच नका करू सध्या. पाणीला जोऱ्यान चालू आहे, मीच तर घराबाहेर नाही आहे. झालं पाटील देवानंद भाऊ, चांगला लंबा लचक फिटलो, चांगला लंबा लचक फिटलो. अरे ते टीनं उडाले म्हणते, त्या टीनाच्या सेटवरचे ते टीनही नाही दिसू राहिले. एकच टीन फक्त झोपडीवर आहे म्हणते, बाकी कुठं गेले काय गेले काहीच माहित नाही. बरं झालं आम्ही असा पराक्रम नाही केला, आता आम्ही लंबलचक फिटत होतो. वाचलो बाबा वाचलो, नाही तर चांगलं लंब्यात गेलो असतो. तरी ते आमच्या मनाला पटूनच नव्हतं राहिलं ना. कारण कसं आहे, टीना राहिले बी तर हे वारे धुंड्याच्या ना ऐकते का सांगा ना तुम्ही. अरे मला तर काहीच नाही समजू राहिलं, मला काहीच नाही समजू राहिलं. माझ्या डोकंच नाही चालू राहिलं बाबा. आता ते जसं पाणी थांबलं पहिले मी टीनं पाले जातो. टेन्शन नका घेऊ, आम्ही येतो तुमच्यासोबत टीनं पाले. चेत्या चल इथून, चल लवकर, कामाची गोष्ट आहे, लवकर चल. पाणी थांबायच्या पहिले. पाणी काही ऐकून नाही राहिलं ना, पाणी थांबूनच नाही राहिलं. पाणी किती काय आलं चालते आपल्याला, पण वाऱ्या धुंड्या नाही पाहिजे. हे काय आपल्या हातचं आहे काय? आपल्या हातचं आहे का काही? आता म्हटलं द्यायला आपण नका, पाणी थांबल्यावरच ये जा, तसं काही येऊ नका नाही काय. अरे जा ना तिकडे. लोकांच्या घरापाशी उभे राहणार. इथं पांटेल्यात काय आले तुम्ही अंदर? तिघाच्या तिघं बी मग पांटेला इथं पाणी पावसाळ्याचे लपासाठी आहे काय का धंदा करासाठी आहे? जाणार इथून म्हणून बोलून राहिलो तरी शर्मा काहीच नाही काय? थांब ना रे, काय कलकल लावली? थांब ना, जातो ना, पाणी तर थांबू दे. पाणी चालू आहे म्हणून थांबलो त्या पांटेल्यातनी. काय बोंबलू राहिला एवढा? जातो ना, पाणी थांबलं म्हणजे काय कलकल म्हणून राहिला तू आणि काय बोलू नको म्हणून राहिला तू? अबे माया पांटेला या भरले भुरले पाय घेऊन चालले अंदर. गाडी आहे तुमच्या अशी, पहा ना घराकडे. इथं काय करू राहिले मग पांटेल्यातनी? सांगितलं तर सही तुले, पाणी चालू आहे म्हणून थांबलोय. अरे यार जाना, समजून नाही राहिलं तुमचं. तर पांटेला जर मोठा असता तर सगळ्याच्या सगळे इथं आले असते काय? पाणी आलं तर हे दोघं तर वळखीचे वाट राहिले रे, कटला घेऊन येऊ राहिले. एवढ्या पाण्यात कुठे चालले रे दोघं जण? कुठं ना कुठं तर चाललेच असं ना आता हे कटला घेऊन एवढ्या पाण्यातनी. बापा छत्री किती आहे ना डोक्यावर, राजा बाबूच बनवून टाकला त्याला तर. चेत्या पाहिजो वरता कॅमेरा आहे, हा कॅमेराच्या इकडून टाक, लवकर टाक जरासा. आणि याच्यासोबत बोलू नको. याच्यासोबत जर बोललं तर समजून जाईल का आपण दोघं होय म्हणून. ते सगळं कार्यक्रम फेल करून टाका ने, पटकन निघ इथून. हल्ले स्पीड न पळाले रे, बोलले बी नाही ते आपल्यासोबत. कुठं चालले कुठे दोघं जण? तोंडाले दस्ती बांधून आणि ते टार्च घेऊन, लाईटाचा छत्री घेऊन डोक्यावर, कटला बी होता सोबत. कुठं चालले कुठे हे बी एवढ्या पाण्यात? कोणीच बाहेर नाही निघू राहिलं. तुमच्यापाशी गाडी आहे ना, जा बरं त्याच्या मागं, विचार करा बरं काय करू राहिले ते. पाणी थांबल्याशिवाय आम्ही कुठं जात नाही, एवढं लक्षात ठेवू. मग हा पाणी थांबल्यावरच जाईन आम्ही. अवकाळी पाणी आहे, पाणी घेणे लागला आगाले आणि तब्येत खराब झाली तर. आणि आम्हाला काय करावं लागते? आम्ही काय तो गाडी घेऊन त्याच्या मागं पेट्रोल नाही जात काय? फालतू ते जासूसी करायचे कामं आम्हाला काय सांगू नको. तू पांटेला बंद कर आणि तू चालला जा त्याच्या मागं, नाही का रे बा? सोन्या एकटीन इथं पडलाय रे, हा उचलून टाक पहिले. अरे एक टीन नाही पाहिजे ना आपल्याला. जिथं गट्टा पडला असन 5-6चा तो पाय, पटापट 2-3 ट्रिपा मारू आणि पुरं सपाचट करून टाकू. ये तात्या याच्या पहिले पाणी थांबायच्या पहिले हा कार्यक्रम झाला पाहिजे. जर का त्याच्या हाती सापडलो आपण, झालं मग पांदानं जाय. अरे बाप रे, इथं तर लय पडले आहे रे, समोरात आणखी बी आहे रे. चल घे उतर पटापटा, रप्प 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 वेचू. 2-3 ट्रिपातनी हे पूर्ण मोकळं करून टाकू. आणि थांबाच्या अगोदर हा कार्यक्रम झाला पाहिजे. हे छत्री बल्ली वाऱ्यानं का उलटी उरायली रे? कर सारखी कर लवकर दिले. ह्या छत्रीनं काही तक मारला जाणार नाहीये, समजला ना? आपल्याला ओला व्हास लागन, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण एक जण छत्री पकडन तर एकाला टीन उचलन नाही. अधिक उलटी झाली रे त्याच्या छत्री. फेक त्या छत्रीला, फेक पहिले पटापटा टीनं उचल. पाणी थांबाच्या अगोदर झालं पाहिजे सगळं. फेकत नाही, लेट होऊन देतो, कामात पडते. किती रुपयाचा खपन रे सोन्या एक टीन? जाऊ दे ना, किती रुपयाचे असो, आपण कोणते विकत आणले? आपली फक्त मेहनत आहे, अवकाळी पाण्यात याची आणि टीनं उचलून न्यायची. किती रुपयात खपो? हा 2 पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेऊन घेऊ. तब्येत खराब व्हायच्या पहिले चांगले राहते तब्येत आपली, नाही काय म्हणता? लय दिमाग चालते पण त्याला अशा गोष्टीत नाही. बदामा चांगल्या पॉवरफुल खाणं चालू आहे वाटते दुधात मिसळून. डीमार्ट मधून आणल्या ना, डीमार्ट का माल आहे ना, ओ क्वालिटी बाज माल आहे ना. देख ना कसा दिमाग चर्रा, रप 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 रप. हे गोष्टी कमी कर, पटापटा उचलून टाक. हे टीनं कुठं ठेवायचे? याचा काही डोक्यात प्लॅन आणला का नाही? तू माझ्यासोबत असल्यावर टेन्शन नको घेत जाऊ. पहिले प्लॅन करत असतो मी आणि मग सक्सेसफुल करतो. मग तू चल ना, टीनं तर घेऊन चल. सरका जाऊ दे कटला पाचपाळाच्या मागं, तिथं बरोबर ठेवून देऊ सगळ्याच्या सगळ्या टीनं. चल लवकर, 2-4 ट्रिपा झाल्या पाहिजे. अरे पण सोन्या, हे बरं केलं म्हटलं तात्याने इकडे लाईट लावून. आपल्याला अडचण नाही गेली, नाही तर लय अंधार होत होता. आणि या लाईटानं एवढं काही दिसत नव्हतं आपल्याला. जाऊ दे ना, काय करावं लागते आपल्याला. चल बरं लवकर.
पाणी तर काही थांबाचं नाव घेऊन नाही राहिलं. तुम्ही एक काम करा आता, सगळ्याच्या सगळे जण या झोपडीतच झोपून राहा. जेव्हा पाणी थांबलं तेव्हा मी तुम्हाला उठवण, मग चालले दादा बाबा तुम्ही तुमच्या कामशीर. पैसे घेणं होते मला त्याच्यापासून, आज काम झालं होतं ना. आता काय माहित काय आहे ते. पैशाचं काही टेन्शन नका घेऊ, पैसे तुम्हाला भेटूनच जाते. तुम्हाला पैसे म्हटलं ना देतो म्हणून, काम झाल्यावर तुमच्या तरी गुन्हा आहे त्याच्यात. आता ते वारं धुंड सुटलं, हवा पाणी त्याच्याच्यानं उडाले ते. तुमची काय चुकी, तुम्ही तर तुमचं काम पूर्ण बरोबर केलं. भेटते तुम्हाला पैसे, पुरेच देते. तुम्ही झोपून राहता, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. झोपडीत पाणी नाही, गया झोपडीत ना काहीच नाही. अरे काय झोप लागते का नवळ्या जागी? काही आपलं झोपून राह करू राहिले. एवढी थंडी थंडी एसी सारखी हवा आहे, संत झोप लागते. मी तर झोपतो रे बुवा, तुम्ही तुमचं पहा आता काय आहे ते. तात्या, ओ तात्या, तात्या, पाणी थांबलं हो, उठा ना. वावरात नाही झाला का टीना आणाले? हो तात्या. देवानंद भाऊ, ओ देवानंद भाऊ, उठा म्हटलं. हो नामदेवराव, अरे सकाळ झाली ना, उठा ना. पाटील, ओ पाटील, पाटील उठा हो. थांबलं काय पाणी? झाली काय सकाळ? ओ तात्या उठा हो, टीना आणायला जाणार म्हटलं आपल्याला. उठा हो नामदेवराव. शांता वहिनी, ओ शांता वहिनी उठा हो, सकाळ झाली म्हटलं. झाली का सकाळ? सावकार का भल्ले झोपले? सावकार काय उठाचं नाव नाही घेऊन राहिले? तात्या, ओ तात्या, अरे उठा ना. उठा हो झोपीतून. टिनाचा सेट उडाला ना पुरा वावरात. झोपले आहे काय? चला लवकर चला बाबा. काय मला उठवलंय नाही तुम्ही? चला या लवकर बाहेर. किती वेळच्या आवाजानं आवाज दिले त्याले, आणि ते म्हणून राहिले का आवाजही नाही दिला म्हणते. असं आहे ते. अरे या पटकन बसा गाडीत. बसले ना सगळे? जाऊ देऊ. मस्त काम आहे तुमचं पाटील, मस्त काम आहे. लवकर उठले पण मला लवकर उठवलं नाही. अरे आम्ही किती आवाज दिले तुम्हाला, तुम्हाला तर उठाचं नाव नाही. मस्त काम आहे तुमचं, आणि आम्हालाच म्हणून राहिले. मी उठलो म्हटलं सगळ्यात पहिले, सगळ्याला उठवलं. उठाचं नाव नाही घेऊन राहिले म्हटलं तुम्ही. मस्त पसरले आणि गेले त्याला म्हणून राहिले. रस्त्यानं तर काहीच नाही दिसू राहिलं. सोमवार सोमवार असन ना. सोमवार बी तर काही नाही दिसू राहिलं. काय वय या डायरेक्ट वावरापाशी काय आपली गाडी उचलले काय? वसंतरावनं उचलून ठेवले असन पहिलेच, काही सांगता नाही येत. या ते वेल्डिंगवाले गेले नाही वाटते त्या घरी, इथंच थांबले वाटते. का गाडी तर इथंच दिसू राहिली. झोपडीतच झोपले काय? चला बरं अंदर. अरे काय वय एक टीन नाही राहिला राजू, एक टीन. अरे असं कसं झालं बाबा? चांगलं लंब्यात फिटलो मी तर. वसंतरावनं ठेवले असं उचलून. वसंतराव, ओ वसंतराव, वसंतराव या बरं जराशी इकडे झोपडीकडे या. तात्या टीनपा झोपडीच्या वरतं. चांगला सोकारी भेटला तात्या तुम्हाला. टीनं उडाले होते तुमचेवाले, त्या टीनं उचलून ठेवून दिले आणि झोपूनही राहिले. पाहून घ्या, असा पाहिजे बा सोकारी, नाही का हो पाटील? त्याच्यासाठी नशीब पाहिजे ना, त्याच्याशिवाय जमत असते काय? नशीब नाही पाहिजे का त्या गोष्टीसाठी? चांगला सोकारी भेटासाठी तिनं उचल वाचलही केले, आणि तात्याला एक फोन बी नाही केला. त्याला वाटलं बा काय तात्याचं झोपमोड करावं. अरे टीनं उचलून ठेवले याय ना, तर टीनं ठेवले कुठं उचलून? मग दिसून तर नाही राहिले कुठं ठेवले. वसंतराव, ओ वसंतराव, भले झोपले वाटते. अरे उठा ना, अरे उठा तर सही. वसंतराव, हो वसंतराव उठा हो. झाली सकाळ झाली म्हटलं, पाणी थांबलं, उठा. कोण होय बोंबलू राहिलं? झोपूही नाही देत. तात्यासारखा आवाज वाटू राहिला. तात्याच होय वाटते. कोण होय? तात्या होय काय? हा या बाहेर या. हे तर असे झोपले जसे काय 12 महिने झोपलेच नाही. उठा हो दिवाकर भाऊ, उठा. ते उघडे नागडे झोपू राहिले. कपडे घाला पटापट, चला. ते तात्या आले, पैसे द्यायले तुम्हाला. उठा बरं. उठा रे पोट्टे हो, उठा. चला सकाळ झाली, दुसऱ्या साईडवर जाणं आपल्याला. पहिले तुम्ही तर उठा. हे पा सगळ्याले सांगणार. हा पहिले चुपचाप ऐका काय म्हणून राहिलो तुम्ही. ओ पिंट्या, ए बाबू उठा रे, उठा लवकर. काय म्हणतो मी ऐका. तात्या सोमरं म्हणाचं का जसं पाणी थांबलं होतं 3:30 वाजता आम्ही सगळेच्या सगळे लाईट घेऊन निघालो होतो रस्त्यानं. एकही टीन आम्हाला दिसला नाही. काय म्हणून राहिलो? आणि तुम्हाला फोन लागला नाही असं म्हणजा. सगळेजण झोपलो होतो आपण. आम्ही काय म्हणू बा? तुमचं तुम्ही पा, तुम्ही सोकारी माणूस, आम्हाला काय घेणं नाही तुमचं वाला. म्या तुम्हाला इथं झोपायला जागा दिली झोपडीत. हा फुलले का तुम्ही? बस एवढंच बोलणं आहे तुम्हाला, समजले ना? चला कपडे घाला पटापट, चला बाहेर चला. येता का मी येऊ अंदर? येऊ राहिलो. काय राजीव तात्या एवढे फोन केले तुम्हाला? कवरेज क्षेत्राच्या बाहेरच दाखवू राहिले होते तुम्ही. काही समजून नाही राहिलं तुमचं तर. पाणी थांबलं 2:30 वाजता. 2:30 वाजता तुम्हाला फोनावर फोन केले, तर 3:30 वाजेपर्यंत फोन केले तुम्हाला, पण एकही फोन नाही उचलला तुम्ही. मस्त काम आहे तुमचं वालं. जाऊ दे ना, तुम्ही उचलले ना सगळे टीना, मग काही टेन्शन नाही. पण टीनं ठेवले कुठं म्हटलं उचललेले? मॅ टीनं उचलले? मॅ टीनं कायले उचलले? मॅ टीनं नाही उचलले. मी कुठं उचलू टीनं?
3:30 वाजता गेलो. 3:30 वाजता एकही टीन नाही दिसला म्हटलं मला रस्त्यानं. टीनं कुठं उचलून ठेवू काय माहित कुठं गेलेत ते उडून. कुठं 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 गेले म्हणजे तुम्हाला माहित नाही का कुठं गेले तर उडून? अरे असं कसं? अरे किती रुपयाचे टीनं होते ते? मग टीनं उडाले तर उडाले कुठं? लोकांच्या वावरात उडाले काय? लोकांच्या वावरात जर उडाले असते तर ते आले नसते का सांगाले का तात्या तुमच्यावाला टीनाचा सेट इकडे उडाला म्हणून? का उडत गेले डायरेक्ट दुसऱ्याच्या गावात? काही नेम नाही सांगता येत. काहीच नेम नाही सांगतायत. वारे धुंडच तेवढं होतं ना नाही का हो पाटील? वारं होय का काय वर राजी हो? तुमच्या सांगितल्यानं टीनाचा सेट बांधला मी तो वावरात. पुरा हवेनं उडाला. पुरा घाट्यात चालला गेलो मी. रातभर एवढे पाहिले आम्ही टीनं. एवढे पाहिले रस्त्यानं. एकही टीन दिसला नाही डोळ्यानं. आता तुम्ही येता हेच सांगू राहिला ना का एकही टीन रस्त्यानं दिसून नाही राहिला म्हणून? आम्ही तर पाहू थकलो. टॉर्च घेतला हाती आणि पुरे इकडे पाहिलं. आजूबाजूच्या वावरात जाऊनही पाहिलं. काहीच नाही सापडलं हाती. अरे काही विचारू नका तुम्ही सरपंच साहेब. एवढं पाहू राहिलो म्हटलं आम्ही. अरे बापा टॉर्च लावून मोबाईलचा लाईट लावून तरी काही टीनं दिसले नाही रस्त्यानं. आखरी आम्ही आता फक्त हे बा अर्धा घंटा झाला होता. डोळे लागले होते आमचेवाले. तुम्ही आले. उठलो बाबा. किती फोन केले तुम्हाला वसंत काकानं? लय फोन केले बाबा. आम्ही तर म्हटलं एवढे फोन करायला लागते काय? नाही म्हणे करावंच लागते म्हणे फोन. जसं पाणी थांबलं रे थांबलं जे निघालो आम्ही. अरे बापा सगळं इकडे घुमलो. जमजम सांगतो ना 2-2, 3-3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आम्ही पाच गेलो पण आम्हाला एकही टीन सापडला नाही. जरा दमानं घ्या दिवाकर भाऊ. हां एवढे खोटे नका बोलू का लक्षात येऊन जाईन त्याच्यावाल्या. 2-2, 3-3 किलोमीटरचा विषय काय घेऊ नका. हां चुपचाप राहा. आता मी घेतो बरोबर. कायची गुटारगू चालू आहे म्हटलं दोघांची? ते पेमेंट मागू राहिले. काम केलं म्हणे आम्ही काल पूर्ण. आता ते हव्यानं टीनं उडाले तर याच्यात आमची काय चुकी आहे म्हणे. पेमेंट पाहिजे म्हणे आज. पेमेंट तुम्हाला दिवाकर भाऊ पूर्ण भेटून जाते पण मी आज देत नाही. मी तुम्हाला देईन उद्या. आज माझं पुरं डोकं खराब आहे. मला आज हे टीनं पाहणंच आहे. काय उडाले तर गेले कुठं? पुऱ्या रस्त्याभर पाहत आलो एकही टीन मला दिसला नाही. आणि विचार असा पडला का फक्त टीनच कसे उडाले? त्याचा जो ढाशा होता तोही सोबत उडाले पाहिजे होता. तुम्ही बरोबर नटाईनं कसले नाही का ते? का रे पोट्टे हो तुम्ही बरोबर नटाईनं कसले नाही का ते टीनं? कसले नसते तर राहिले तरी असते का तसे? किती कसा पण वार होय का काय होय हे? वाराच्या तावडीत जमते का काही? ताट्या टीनं पुरे कसलेच होते ना. बिना कसल्याची टीनं टाकणार आहे का तसे ठेवणार आहे का आम्ही काही बी? आपलं जरा चुकलं. हे टीनं गिनं कसल्यावर जरा म्हटलं दोरीनं बांधून ठेवायला पाहिजे होते म्हणजे उडत नव्हते टीनं. फालतू डोकं काही खराब करू नका. चला माझ्यासोबत चला लवकर. पहिले टीनं पाहिले चला तुम्ही अधिक एकदा. मी यायला तयारच आहे. मी कुठं नाही म्हणून राहिलो. चला ना तर. सरपंच साहेब टीनं लावायचं आहे का आधी डबल सांगा मग लावून देतो. मजूर आहे तर बस दिवाकर भाऊ चांगली शेकली बाबा. बस आता काहीच नाही करायचं आहे. काही टीनाचा सेटअप नाही पाहिजे काही नाही पाहिजे. भाजीपाला खराब होऊन गेला आणि टीनंही उडाले. चांगलं लंब्यात फसलो मी आता. चला येतो आम्ही वसंतराव. दुसऱ्या साईडवर जाणार. जेवण करा. जेवण करत असाल तर वाढतो बा ताट. जेवण करून जा ना आता काय डबल येसान काय तुम्ही? चांगला पावनचार करतो म्हटलं. खारा पाहिजे असेल तर खारा आणि गोड पाहिजे असेल तर गोड. अरे आहो इकडे तिकडे गोष्टी कमी करा. पहिले इकडे या. टीनं पाहिले. अरे काय दिवाकर काका हाव म्हणाले पाहिजे होतं ना खारा पावनचार. अरे मजा घेऊ राहिले ते मजा घेऊ राहिले. तुला लक्षात नाही उडालं काय? चल दुसऱ्या साईडवर जाणं आपल्याला. आंघोळ गिंघोळ धू नाश्ता पाणी करू आणि चल तिकडे साईडवर. उठा रे मग पांडेला तू उठा लवकर. चला जा घरी जा. पाणी थांबलं रे. उठा सकाळी झाली. झोपाय काढली मस्त इथंच. बोल ना त्याला पांटेला तर खो तवाच निघा ना. चला लवकर निघा. चला निघा रे चला. पांडेला बंद करतो. अंघोळ धुवून डबल पांडेला उघडतो. चला बरं लवकर निघा. चल येतो म्हटलं मोहन. चलतं काय आमच्यासोबत खंबे लावाले? तुम्हीच लावा तिकडे ते लाईटाचे खंबे आणि तुम्हीच व्हा तिकडे लंबे. चला निघा लवकर इथून. इथं तर दूर पर्यंत काहीच नाही होत. त्या सगळंच पाहिलं ना. दिसून राहिला का एकतरी टीन तुम्हाला? का हो पाटील दिसून राहिला का तिकडे एकतरी टीन? नाही इकडे तर दूर पर्यंत एक टीनही नाही दिसू राहिला. अरे तुम्ही दूर पर्यंतची गोष्ट करू राहिले. इथं जवळ पर्यंत एक टीन नाही दिसू राहिला. दूरची तर नंतर लावा. चला समोर चला पाहिले. कुठंच नाही. एकही टीन नाही दिसू राहिला बाबा. एकही टीन नाही ना. तुम्ही राजे हो तात्या कॅमेरे लावायला पाहिजे होते तिथं. त्याचे तुम्ही लावले आहे ना सौर ऊर्जावरचे लाईट. त्याच्यावर एक कॅमेरे लावले असते ना. त्या कॅमेऱ्यात पाहिलं असतं आपण कुकडे उडाले काय उडाले. हे वेल्डिंगवाल्यानं बरोबर टीनं ठोकले होते. हां सगळेच्या सगळेच टीनं उडाले ना. एकही नाही राहिला आहे ना त्याच्यावर. ठोकले ना बापा. मा देखताच ठोकले ना. मा देखताच ठोकले. एवढं पाणी आलं तर काहीच नाही झालं. जसं वारं धुंड आलं रे आलं झालं. पुरे टीनं गायब झाले. काही दिसून नाही राहिले. कॅमेरा लावला असता तर काही ना काही पता लागला असता. एक काम करा तात्या तुम्ही देऊन द्या आता रिपोर्ट का टीनं बा हव्याच्यानं गायब झाले. ते रस्त्यावरच पडले होते पण ते रस्त्यावरचे कुठं गेले काय गेले काहीच दिसून नाही राहिले कुकडेच. इथून बा 2-3 किलोमीटर पर्यंत बी आम्ही पाहिलं पण आम्हाला एकही टीन नाही दिसला. तुम्ही आता शिंदे साहेबाला भेट द्या. हाव तात्या बरोबर आले वसंतराव. तुम्ही आता डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठा. इकडे तिकडे टाइमपास काय करू नका. काय म्हणून राहिलो
त्याले म्हणा काय तर पैसे देऊ करा त्याले आणि थोडंसं इकडे पहा म्हणा बा कुठं गेले टीनं तर सस्त्या पैशाचे टीनं नव्हते न ते सस्त्या पैशाचे टीनं होते काय किती जाळे टीनं टाकले होते मी एक टीन कमीत कमी तो 650 रुपयाचा टीन पडला म्हटलं तुम्हाला मी पाहतो तरी इकडे तिकडे इकडल्या तिकडल्या वावरात जाऊन आणि जर काही असं मला आढळलं किंवा अवेलेबल दिसला टीन एखाद्या इकडे तर मी तुम्हाला तसाच कॉल करतो. तोपर्यंत तुम्ही सारखे पोलीस स्टेशनमध्ये चालले जा आणि शिंदे साहेबाला सगळं प्रकरण सांगून द्या. ते जराशी मदत करण आपल्याला तर सापडून जाईन आपले टीनं. महत्त्वाचे आहे का टीनं सापडणं म्हणजे तुम्ही त्या बिल्डिंगवाल्याले विकून सगळं काही पैसे घेऊ शकता. ठीक आहे आम्ही जातो रिपोर्ट द्यायला. तोपर्यंत तुम्ही इकडे तिकडे आजूबाजूच्या वावरात नाही जरासा म्हटलं विचारपूस करून पहा. सोने पण ते टीनं एकाचे कवा म्हटलं आता. अरे पहिले इकडे तिकडे तर पाच जाय कॅमेरे लावले आहे का कोणी ऐकू राहिला आपल्या गोष्टी. एखादा जण ऐकन नाही तर कॅमेऱ्यात दिसन आपण गोष्टी करताना आपण सारखं सापडून जाऊ. असे कामं नको करू. पहिले पाच जा इकडे तिकडे. कोणीच तर नाही आहे या रस्त्यानं. गेले कॅमेरा नाही लागलाय. सगळेच्या सगळे गेले तिकडे टीनं पाहिले. त्याच्यानं आपण बरोबर इथंच मीटिंग घेतली. आणि जर कोणा काही म्हटलं बी का दोघं जण कोण बसले आणि काय गोष्टी चालू आहे तर सपा म्हणजो तात्याच्या इकडे पैसे आहे म्हणा तात्याची वाट पाहणं चालू आहे म्हणा. काय म्हणशील. हा हेच म्हणतो ना जे तू म्हणू राहिला. का रे सोने पण म्हटलं यदा कदाचित जर आपण सापडलो या टीनातनी तर मग कसं का बा टीनं तुम्ही चोरले असा आरोप घालन ना तात्या. मग कसं म्हटलं असा जर आरोप आपल्यावर घातला तर सपा म्हणाचं काय म्हणून राहिलो मी ऐक पहिले. असा जर आरोप घातला तर काय म्हणशील. रस्त्यानं चाललो होतो आम्हाला रस्त्यानं टीनं दिसले आम्ही उचलले आणि घेऊन आलो. काय म्हणाचं समजला ना तू. तसं सापडत तर नाहीच म्हणा. आतापर्यंत एवढे कांड केले तर रंग्यात सापडलं नाही. हे तर टीनं होय. अरे हे टीनं होय म्हणूनच म्हणून राहिलो मी. कारण हे कसं मोठी धाटी वस्तू आहे. बाकीचं कसं किरकोळ होती म्हणजे छोटी होती. हे मोठीचाच वस्तू आहे ना. हे तर नेत्यांनी सापडणंच आपण. अरे हे काय डबल कटल्यानंच न्यायचं आहे का आपल्याला इकाले. बिलकुल टाटायस करायचा त्याच्यात भरायचं. टाटायसवाल्याला भाडं द्यायचं. टाटायसवाला इच्छा नाही सांगायचा दुसरा सांगायचा नाही तर चबरेपणा करण आणि पटकन लोवा लोकांच्या दुकानमध्ये यायचं विसर्जन करून टाकायचं आपल्याला. एक नंबर रे सोन्या. मानलं पण मानलं भाई. त्या एवढं दिमाग नाही आहे कोणाले. चुपचाप राह मोहन दायूराला गोष्टी बदलो. सात्यापासून मजुरी घेऊन घेऊ 2 दिवसाची आणि मग चाललं जाऊ आपण कपडे आणाले. कपडे आपण आता चांगले ब्रँडेड वाले आणू असे लोकल नाही आणू. तर चालला का 200 रुपयाचा पॅन्ट आणि शर्ट घेऊन. अरे का रे तुम्ही लोक इथं कसे काय. कसं काय म्हणजे तात्यापासून पैसे नाही घ्यायचं आहे का. कचरा पेट्या वाटल्या त्या खुर्च्या वाटल्या त्याचा पेमेंट बाकी आहे ना. फोन लावला तर म्हणे इथं बसून राहा म्हणे आपल्या ठियावर येतो म्हणे बुवा म्हणून बसलो आहे. अरे काल तुम्ही दोघं जण कटला घेऊन तोंडाले बांधून डोक्यावर छत्री घालून चालले कुठे होते म्हटलं एवढ्या भर पाण्यात. आम्ही 4 जणांना आवाजही दिला तुले. त्याच्यात मी मन्या होता सल्ल्या होता आणि शाहरुख होता मी होतो पांटेला. तर तुम्ही बोलले नाही सटकन पळाले. कोण आम्ही दोघं काही लवकर आला का बाबा. आणशीन का घरावर गोटे. एवढ्या पाण्यात कोण निघणार आहे. बाहेर पाहिलं तर काही दिसून नव्हतं राहिलं. त्याच्यात लोड शेडिंग बरं झालं. हे तात्यानं लाईट लावले त्याच्यानं दिसू राहिलं होतं काही ना काही बाहेरचं. घरातलं तर अंदर तर काही दिसूनही नव्हतं राहिलं. जे झोपलो आम्ही गादीवर तर उठलो नाही म्हटलं दिवस होईपर्यंत. हे पाय उठलो ना आता इथं वाट पाहू राहिलो तात्याची फोन लावून. म्हणजे मला पागल समजू राहिले का तुम्ही. एवढा टकटक तुम्ही दिसू राहिले आणि मला पागल समजू राहिले काय. बरं मी असं मॅट ते 3 जण पागल असन का. आम्ही 4 जण तुम्हाला पाहू राहिलो होतो ना. हट आम्ही कायले होय आमच्यावर नाव घालवाला. आम्ही तर घराच्या बाहेर नाही निघालो. एवढ्या पाण्यात कोण निघा. अवकाळी पाणी ते डोकसं गिकसं वलं झालं म्हणजे तब्येत खराब करत बसू काय. आम्ही असतो तर थांबलो नसतो का त्यापाशी. 2 मिनिटं तर मुलाखत घेतली असती. एक मुलाखत मोहनदा की जरुरी है सोन्या. तुले भेटल्याशिवाय मोहनदा आम्ही कुठं जातच नाही. टिकून आम्ही कुठे जाऊ कुठंही तुले एक भेट देतोच आम्ही. मग कोण होतं ते समजून नाही राहिलं. 2 जण होतं पण ते कटला घेऊन तोंडाले बांधून होते रस्ते आणि हाईट तुमच्या एवढीच होती. आम्हाला तर वाटलं का तुम्ही दोघंच होते म्हणून. मोहनदा 100 कामं सोडीन 100 कामं पण तुले भेट देईन. समजलं ना. कारण तू आमचा मोठा भाऊ आहे. चोरं असन मग ते जाऊ द्या म्हणा. कॅमेऱ्यात दिसूनच जाते कोण होईन काय व्हायचं. चला येतो मग. जेवण झालं रे तुमच्या दोघांचं. हा जेवण झालं मोहनदा. तुले म्हटलं होतं ना रे कॅमेऱ्याच्या इकडून घे. आता जर त्या कॅमेऱ्यात आपण स्पष्ट दिसलो आपले कपडे तर दिसनाच. झालं फिटलं. इथंच काम बिंगवशील का तू. अरे यार त्या कॅमेऱ्याच्यानं आपली चोरी सापडू शकते. आता कसं करतं. जसा तो कॅमेरा आपल्या इकडे घुमाले आला तसाच मी कटला स्पीडने घेऊन घेतला रपकने. मग आपण कसं काय दिसन त्या कॅमेऱ्यात. असं काही झालं असेल तर जमलं आपलं काम. नाही तर मग झालं खतम आपलं काम. एक काम करू चेत्या तर गाडी घेऊ आणि सरकत तात्याच्या वावराकडे जाऊ. काय म्हणून राहिलो मी. आम्हाला असं माहीत पडलं म्हणा बा टीना हरपले आम्ही आलो म्हणा पाहिले जराशी मदत करायला. कसं आहे मग आपल्यावर ते संशय नाही घेईन ना. डाऊट नाही घेईन. नाही तर मग आपण फिटून जाऊ. कारण सगळे जण तिकडे आहे ना. अरे हवले का चल सर की घे वावरात. एक टाइम मी पाकिट मारले सोडून देईन पण चोरी करणाऱ्याला सोडत नाही. आपल्या डायरेक्ट चोरी करण्यावाल्याला चुकीले माफीच नाही आहे. डायरेक्ट झडपेच आहे.
पाकिटमार म्हणजे मी तर चोरीच आहे ना. हो मोर साहेब, पाकिटमार म्हणजे चोरी आहे. नाही तर मग तर पाकिटमार म्हणजे चोरीच झाली ना. मग दोघांची सुस्ती नाही आहे, दोघाले झोडपे आहे. मग हा, पाकिटमार असो का चोर असो, दोघालेही बत्ती सारखीच राहील. मग कपडे काढू काढू झोडपीन उठा, टांगू टांगू मुलाचा नाही. बर्फाची लादी आणि पेशल उघडा करून झोपीन त्याच्यावर, इकडून सटके देणं चालू. अरे नमस्कार नमस्कार सरपंच साहेब. आओ भाग्य हमारे जो तुम हमारे पुलिस स्टेशन में पधारे. आओ आओ प्लीज प्लीज टेक युअर सीट सरपंच साहेब. म्हणजे हो शिंदे साहेब? अरे म्हणजे खुर्चीवर टेकवा म्हटलं तुमची. अच्छा, बसा म्हणून राहिले काय? नाही आडवे झोपा म्हणून राहिलो. काय तुम्ही बी बाबा सरपंच साहेब, मजा घेतलं म्हटलं, तुमचं काही गेलं नाही. मजा कसं करता निव्वळ. काय बाबा, आता खुर्चीवर बसायलाच लावीन ना तुम्हाला, का झोपायला लावीन काय? बोला काय समस्या आहे, कशी काय बाबा म्हटलं भेट दिली? अरे काय विचारता शिंदे साहेब तुम्ही? राहू द्या बा, नाही विचारत. अरे तसं नाही म्हणून राहिलो. अरे काय विचारता म्हटलं, एवढे परेशानी आहे माणसाच्या मांग. परेशानी काय खतम व्हायला येत असते काय? परेशानी तर जलमला तेव्हापासून परेशानच आहे माणूस. काही परेशानी सांगू नका तुम्ही, आम्ही परेशानीतच बसलो इथं. अरे असे नका करू ना. तुम्हाला परेशानी नाही सांगू आमची, तर मग कोणाला सांगू? कोणालाच नका सांगू तुमची परेशानी, मला सांगा, मी ऐकतो. सांगा काय झालं? मग वावरातले टीनं हवेनं उडून गेले कालच्या पाण्यानं अवकाली. वारं धुंड सुटलं होतं तर. आणि ते टीन इथून 2-3 किलोमीटरच्या क्षेत्रात बी नाही आहे. कुठं उडून गेले, काय गेले, का चोरी झाले, काहीच माहित नाही पडू राहिलं. असं कसं झालं? असं कसं टीनं उडून गेले तुमचेच वाले? बाकीच्या कोणाच्याच नाही उडाले. लोकांच्या घरावरचे टीनं नाही उडाले आणि तुमच्या म्हटलं वावरातले टीनं उडाले. असं कसं हो? अरे असं कसं आणि काय कसं काहीच माहित नाही शिंदे साहेब. टीनं पाले आलो पाणी थांबल्यावर तर काहीच नाही, एकही टीन नाही. फक्त एकच आहे, तो बी झोपडीच्या वरता आहे. बाकी कोणते टीनं कुठं गेले काहीच माहित नाही. आमच्या वावरातल्या ज्या सोकारी आहे ते तिथं लाईव्ह पाहिलं त्यानं, सगळे टीनं उडत गेले. वेल्डिंगवाले तिथंच होते. आणि जेव्हा पाणी थांबलं तेव्हा त्यानं 1-2 किलोमीटरच्या क्षेत्रात 3 किलोमीटर पर्यंत पाहिले. त्याला एकही भेटलं नाही. आजूबाजूच्या वावरातही पाहिले, एकही टीनवाला टीन दिसला नाही तिथं. अरे तुमच्या हातानं आणखी एकदा पाहून घ्यायला पाहिजे होतं, आजूबाजूच्या वावरात उडाले असन तर. सगळ्याच इकडे पाहिले शिंदे साहेब आम्ही, पण एकही ठिकाणी आम्हाला एकही टीन दिसला नाही. असं कसं होऊ शकते? भारी होते आणि टीनं का हलके पतंग थोडी होते का उडत जाईन ते काय पतंग वय काय? गुड क्वेश्चन. अगदी बरोबर आहे तुमचं. ते पतंग नव्हती उडाले, पण ते टीनं होते. पण वारा धुंडाच्या तावडीत ते पतंग असो का टीनं असो काही झेपत नाही, सगळं घेऊन पाहिजे. माहिती आहे ना तुम्हाला? मग तुमचं म्हणणं काय आहे? ते टीनं गेले ना आता उडत, मग ते तुमचं काम आहे ना, पाय ना. त्याच्यासाठी का पोलीस येणार आहे काय? पोलीस आले का तेच काम धंदे आहे काय? उठले सुटले, कोणाचे कपडे गेले वायर ते पाच बसा, टीनं गेले वायर ते पाच बसा हवेनं. हा, हे धंदे करावं काय? आम्ही इथं तुमचे कपडे टीनं उडत गेले त्याच्यासाठी आहे का बसलो? अरे नाही ना शिंदे साहेब, तुम्ही समजूनच नाही राहिले. टीनं उडत गेले हे बरोबर आहे, आम्ही मान्य करतो टीनं उडत गेले. तर टीनं कुठं पडायला पाहिजे? रस्त्यावर पडायला पाहिजे, लोकांच्या वावरात पडायला पाहिजे. हा, टीनं होईन ते भारी असते ना. आणि वारा धुंड फक्त 1.5 घंट्यासाठी सुटलं तर मग ते आजूबाजूच्या जवळच असायला पाहिजे ना. आमचं म्हणणं असं आहे का ते टीनं जे आहे ते रस्त्यावर पडले होते आणि ते चोरी गेले. अच्छा, म्हणजे तुमच्या टीनाची झाली चोरी? अरे बापरे, तर कोणी चोर असो हे तर आता चांगले लंबे गेले हातानं. चोरीवाल्याशी तर मायाचा 36 चाकला आहे. कोणी असो ना, कोणीही असो, तुमच्या टीनं सापडण म्हणजे सापडण. हे जबान आहे आपली शिंदे साहेबाची. मग असं सांगा ना का चोरी झाली म्हणून तुम्ही म्हणून राहिले टीनं उडत गेले, पोहत गेले, धावत गेले, असं कसं समजावं आम्ही? अरे एक सांगा तुम्ही चोरी गेली म्हणून, तेव्हाच मी काही ना काही धागे दोरे जोडीन आणि त्या चोराला पकडीन. तुम्ही म्हणून राहिले राजो काय उडत गेले, असं असते का? सुरुवातीपासून सांगायला लागेल ना तुम्हाला काय कसं झालं तर. आता तुम्हाला म्हणून एखादा म्हणा टीनं उडत गेले तर तुम्ही म्हणसान कायचे होय, तर असं सांगायला लागेल ना तुम्हाला सगळं सुरुवातीपासून. तुमच्या जगता झाली का हे गोष्ट? तुम्ही होते का वावरात? नाही मी नव्हतो, पण माझे जे सोकारी आहे वसंतराव ते होते. मग तुम्ही काय आले रिपोर्ट द्यायले? वसंतरावलेच पाठवायचं होतं. वावराचा तर मालक मी आहे ना. बळावा त्या सोकारीला बळावायचं. हॅलो वसंतराव. रामा भाऊले विचारलं तात्या म्या. रामा भाऊ म्हणून राहिले का मा वावरात एकही टीन उडत नाही आला म्हणते. बोलावं रामा भाऊ, हॅलो म्हणा फक्त तात्याले. हा हॅलो तात्या. नाही मा वावरात एकही टीन उडत नाही आला. अरे मी त्याच्यासाठी फोन नाही केला तुम्हाला शिंदे साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. लवकरात लवकर या तुम्ही. बरं येतो. पाहिजे जर तुम्हाला आजूबाजूला टीन असा काही दिसला किंवा कोणाच्या वावरात दिसला मले किंवा मग तात्याले, माझा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर मला फोन करा. अरे वसंतराव असं काही असलं तर मी तुम्हाला फोन करतो. नसले दिमाग वापरते, टीनाचा सेट मारला त्यानं. पाणी पडलं नाही पाहिजे म्हणून भाजीपाल्यावर. मस्त काम आहे. काय सोकारीचं काम पुरत नाही. आता जा पोलीस ठाण्यात नाही उन्नीतानीचं. जवळ आहे का ते? किती दूर आहे? आता जा सायकलनं. परेशानी जा एक. कुठे चालले हो? चाललो बा पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये काय चालले तुम्ही? बापा तुला काही माहित नाही का? नाही आम्हाला तर काहीच माहित नाही. काहून काय झालं? फक्त आमच्या कानावर एवढी गोष्ट आली का
का तात्याचे जे टीना आहे ते उडाले म्हणून म्हणून आम्ही पाहिले आलो बा. तेच मग त्याच कारणाच्यानं पोलीस ठाण्यात रिपोर्ट द्यायला गेले आता ते का टीनं चोरी गेले बा. मग का तुम्ही आता काय सायकलनं चालता काय? चल ना मग आमच्या गाडीनं. चला बसा गाडीवर. नाही जा ना बाबा तुम्ही गाडीनं. तुमची गाडी चालवणं पाहिलं म्या. लय स्पीडनं चालवता तुम्ही. मी येतो बा सायकलनं गती गती. जा तुमच्या गाडीनं पडलो गिळलो पळतो. पहिलेच तर म्हातारा माणूस आहे. नाही पाडत तुम्हाला. बसा लावा सायकल लावा तिथं. सायकलनं कधी जासान ऊन पा किती आहे. चला बसा. बसले ना करू चालू गाडी. कर जरा लवकर कर. अबे 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 काय करू राहिले तुम्ही. गाडी थांबव लवकर. लवकर निघा इथून. मला उतरू द्या पहिले. जा तुम्ही जा लवकर. तुम्ही जा गाडीनं. चालले जा आता सारख्यानं. चालले जा नाही तर झोडपे खासन मग आजचे. मस्ती आले का रे जास्त. मस्ती करू राहिले काय. मला पाडून राहिले होते ते. डोकसं गिकसं फुटलं असतं तर रे. अरे हे कसं अचानक म्हटलं क्लच सुटला त्याच्यानं ते गाडी तशी झाली. नाही तर नाही होत. बसा आता नाही करत ना तसं. चालले जा लवकर चालले जा. मस्ती आल्यासारखे करू राहिले दिवसांदिवस. काढलं होतं ते ना आता माझ्या कमरेजन पाठीचं काम. आराम कर वाहनाचे. कधी येते सोकारी तुमचावाला. अर्धा घंटा झाला म्हटलं. पैदल येऊ राहिले काय. सायकलने येऊ राहिले असं ते त्याच्या टाइम उराला त्याले. आता आम्हाला गाडीनं अर्धा घंटा लागते आले. मग एक घंटा काय करू मी आता. तुमच्या सगळ्यासाठी काय लिंबू शरबत बनवू काय उन्हीतून आले तर. काही समजत नाही राजू. अरे एखादी गाडी घेऊन जा ना. सरपंच आहे ना तुम्ही. एखादी सेकंड हँड घेऊन द्या. जुनी पुराणी नाही आहे ना आपल्यापाशी गाडी. आपल्यापाशी आहे बुलेट. ते ॲव्हरेजले पुरत नाही तुम्हाला माहित आहे. आणि आता घेतलेली टाटा पंच गाडी कुठे आपल्यापाशी. पाहतो मी तरी एखादा जुगाड पाणी लावून देऊनच देतो घेऊन. सायकलनं लय टाइमपास होते. बंदूक खाली ठेवा बाबा शिंदे साहेब. भेव लागते मला तिचं. बटन गिटन दबून जाईन बाबा. इथंच काम तमाम करसान काय. अरे तुम्ही नका भेऊ सरपंच साहेब. तुम्ही नका भेऊ. हे स्पेशल त्या लोकांसाठी ठेवली आहे जे जास्त चोरी करू राहिले. चोरी करणे वाल्याचा मला लय राग येते. मला भयानक राग येते ना. एका गोष्ट सरका गेला त्या चोराले तर माया नाव बी शिंदे नाही म्हटलं. शिंदे साहेब म्हणते मला. एकाच गोष्ट त्याला डोकं फोडतो मी. अरे नाही असं काही करू नका. त्याला फक्त समजावून सांगा आणि चांगले झोडपे द्या. बंदुकीच्या गोळीनं काय करता त्याला मारून. एका जणाला गोळी मारली का डायरेक्ट बाकीचे हुशार होऊन जाते ना. बाकीचे चोरीच नाही करत. म्हणजे आमच्या डोक्याला टेन्शनच नाही. हा कोणाच्या गाडीचा आवाज आहे. कोणाच्या गाडीचा आवाज हो या. ते दोघं जण आले होता त्या. कोण दोघं सरपंच साहेब सांगा मला. कोण दोघं व्हायचे. हे व्हाय का चोर सांगा. नाही चोरगीर नाही म्हणा हे. पण हे काही कमी नाही आहे चोरापेक्षा. अरे सोन्या शिंदे साहेबनं जर हे मॅटर सिरियसली घेतलं तर मग कसं. हे ना सिरियसली घेतलं तर आपणही सिरियस होऊन जाऊ. पण तिनं सापडू द्यायचे नाही आहे आणि ती इकाचे बी आहे. लय दिवस झाले म्हटलं काहीच कमाई नाही आहे ना आपली. चुपचाप राहा शिंदे साहेब येऊ राहिले इकडे. लवकर 2 मिनिटात ते गाडी लवकर तिकडे लावा तुमची मोजका कुवेतली. इथं आवाज नाही करायचा आणि इथं लावायचं नाही पोलीस स्टेशनच्या समोर. बिलकुल तिकडे लावा लवकर 2 मिनिटात. पण आम्हाला पोलीस स्टेशन मधलंच काम आहे ना. जास्ती शहाणपणा करू नका आणि तोंडाला तोंड देऊ नका आणि माझ्या तोंड काही दुखावू नका. पोलीस ठाणा होय मोजका कुवा नाही होय. 2 मिनिटात गाडी तिकडे लागली पाहिजे. नाही तर दोघाले बी जैलात टाकीन. घे लवकर सोन्या तिकडे घे. याच्यानंतर हे असा आवाज करणारी इथं कोणतीच गाडी आली नाही पाहिजे. सांगू राहिलो तुम्हाला दोघाले बी. चल अंदर चल. चुपचाप तिथं कोपऱ्यात उभे राहा दोघं बी. चुपचाप राहा बिलकुल. तुम्ही काय आले रे दोघं जण इकडे पोलीस ठाण्यात. आता आम्हाला असं माहित पडलं वावरात गेलो तुमच्यावाल्या. वसंतराव होते इकडे जीव राहिले होते. त्याला म्हटलं बसा गाडीवर तर ते बसले नाही. येतो म्हणे मा सायकलीनं. म्हटलं ठीक आहे बा या. त्यानं मग सगळंच प्रकरण सांगून दिलं आम्हाला. अरे काय सारखे सुद्या आहे काय दोघं जण. चुपचाप एका जागी उभं राहायचं. जास्त चत्रेपणा करायचं नाही. बिलकुल नाही. आणि ह्याच्यानंतर ते मोठ्या वेळेतली गाडी इथं आणायची बी नाही. तुमच्या दोघाले खास करून सांगणार म्हटलं. हे कलकली काही इथं पाहिजे नाही. नाही तर मग डोंट अष्ट मिट कॉमन आपलं पोलीसमॅन. चोर कोण आहे हो देवानंद काका. त्याचाच तपास लावणं चालू आहे. पण शिंदे साहेबने शपथ घेतली का तो चोर कोणी असो तो माझ्या हातातून सुटणार नाही म्हणजे नाही. जमलं तर एक गोळी त्याच्या भेजात टाकून देतो म्हणते. वातावरण तर चांगलंच गरम दिसू राहिलं रे शेत्या. पाहा लागन तिकडे जाऊन नाही पाहा लागन आपल्याला सध्याच्या घडीले. नाही तर बेकार काम होऊन जाईन आपलं. जाऊच नाही ना. सगळं निपटारा होईपर्यंत जाऊच नाही. आणि ना काही आणलं तरी पाणी चालू होतं. काही सबूत याच्या हाती सापडत नाही. किती वेळ लागते म्हटलं. काही समजून नाही राहिलं तुमच्या सोकारीचं. मला तर आता असं वाटू राहिलं का तुमच्या सोकारीनंच ते टीनं लांबवले आणि ते भंगारच्या दुकानात निघाले नेणार आहे. नाही माझ्या सोकारी असं नाही करू शकत. मला तेवढा विश्वास आहे. मागे तुम्हाला माहित आहे पाण्याच्या मोटारा गायब झाल्या होत्या. किडनॅपिंग झाली होती तर त्यानं किती साथ दिली तुम्हाला माहित आहे. अच्छा ते वय का ते. अच्छा आलं माझ्या लक्षात आलं. अरे बापा लय खतरनाक माणूस आहे होता. अच्छा आता भेट घ्याच लागन त्याचीवाली. टाकन काय शिंदे साहेब मले जैलात नाही. मला तसंच वाटू राहिलं. एकदम गडबडीत बोलावलं ना. काय माहित आता काय होते अंदर गेल्यावरच माहित पडन. पाय बरं चेत्या
तात्या सरपंच बनले तर शिंदे साहेबांनी डायरेक्ट बसायला खुर्ची दिली, नाही तर उभे राह म्हटलं इथं. वेलकम डायरेक्टर साहेब, या. कोणती पिक्चर शूट करू आली इथं? कोणाले म्हणून राहिले डायरेक्टर? मलाच समजू राहिले वाटते डायरेक्टर टोपीच्यानं. अरे तुम्ही काय विचारात पडले? मी तुम्हालाच म्हणून राहिलो डायरेक्टर साहेब. टोपी डायरेक्टरची तुम्हीच घालून आले ना. अच्छा, टोपीच्यानं म्हणून राहिले होते काय? अरे हे उन्हीच्यानं घालून आलो. ऊन होय का काय होय? कधी पाणी येते कधी ऊन तपते, काही समजूनच नाही राहिलं ना वातावरणाचं. सगळं समजून सांगतो तुम्हाला. या असे 52 एकरात उभे व्हा. या इकडे या. ते दोघं जण तुम्हाला गाडीवर या म्हणून राहिले होते, चाले कोण नाही तुम्ही? हा मस्त येऊ राहिले सायकल ना. आपलं रिकाम आहे का इथं? हा मस्त टाइमपास करत येऊ राहिले तुम्ही. अरे हे दोघं, अरे ह्या दोघा पोट्ट्यासारखे बदमाश आहे का कोणी? मला बस म्हणे, मी बसलो आणि ना गाडी उडवली. अरे मी तर आता इथं हॉस्पिटलमध्ये असतो एखाद्या, नाही तर दवाखान्यात असतो भरती. मा कमरीचं आणि मानीचं काम काढलं होतं याय ना. ते तर म्हणा देवाचीच कृपा का वाचलो मी, नाही तर झालं असतं इथं आलोय नसतो. का रे राम खोराय हो, सुधरून नाही राहिले तुम्ही काही नाही. म्हातारा माणूस तो, काही कमी जास्त झालं असतं तर मग म्हटलं. जाणून बुजून नाही केलं ना ते. गेअर पहिलेच टाकला होता, जसा क्लच अचानक सुटला रपकन, तर ते गाडी अशी उभीच झाली. आता त्याच्यात आमची गलती आहे काय? त्याला जर काही कमी जास्त झालं असतं, समजले काय, डायरेक्ट म्हटलं हाफ मोटरमध्ये दोघांनी अंदर टाकत होतो आणि धुला यायला लाग. चला इकडे पा पहिले. सुरुवातीपासून सांगा काय कसं घडलं, मला पूर्ण डिटेल सांगा. त्यानुसार मी मग काय करायचं आहे ते बंदोबस्त करतो. पण चोर पकडतो म्हणजे पकडतो, शब्द आहे जाते आपला. ते झालं असं